नमस्कार मित्रांनो, हवामान न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आपण जाणून घेऊ मित्रांनो, आज दुपारी आणि दुपारनंतर आणि रात्रीचा हवामान अपडेट. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण बघू शकतो सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या भागात मित्रांनो पावसाळी एक वातावरण तयार झालेलं दिसत आहे. विजयपुरा या भागात मित्रांनो आपल्याला दिवसभरामध्ये आज ढगाळ वातावरण बघायला मिळेल, तर कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसं मित्रांनो पश्चिमी भागामध्ये पुणे, मुंबई, पालघर, नाशिक, अहिल्यानगर ह्या भागात देखील मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत आपल्याला हलका पाऊस तर कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो वाडा, इगतपुरी, पालघर, कल्याण, डोंबिवली ह्या भागात देखील मित्रांनो आज दिवसभरामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, नंदुरबार, धुळे, साक्री, शिरपूर, नवापूर या भागात देखील मित्रांनो आज संपूर्ण दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल, तर कुठे अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो शेगाव, वाशिम या भागात देखील मित्रांनो वाशिमच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे कुठे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते. तसं मित्रांनो हिंगोली, उमरखेड, नांदेडच्या संपूर्ण परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल, तर कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता देखील आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. त्याचा प्रभाव मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत आहे या 2-3 दिवसापासून. तर मित्रांनो याचा प्रभाव फारसा जास्त नाही, पण मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ढगाळी वातावरण झालेलं आहे. मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.